पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राजा झालं सगळं भरून? हा हे घे, झाडू मारून घे। हा चल 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 चल, मला पण त्या मॅनेजर साहेबांना भेटायचे, पैसे आपले घ्यायचेत ना। चल मी सामान घेऊन जातो, तू ये पटकन। हा हा लवकर ये। ओम गणानां त्वा गणपति ववामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः सिद्धसाधनम् ओम देवीं वाजमनन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सानो मन्त्रेशमूर्जन्तुहाना धेनुर्वागस्मानुपतिष्ठतयतु। अंगठ्या घेऊन या। गायत्री अंगठ्या घेऊन सारण। वा छान सजवल्या आता अंगठ्या, गायत्रीने केली आहे। साहेब अरे ये निघत होतो आम्ही। आज सकाळीच मालकांकडे पैसे घेऊन ठेवले होते तुझे। माझं कमिशन कट करून हे तुझे 20,000 आणि मुक्ताच्या कामाचे 5,000 असे 25,000 आहे। हे बघ पैसे मोजून घे, नाहीतर नंतर म्हणशील कमी दिले म्हणून। नाही नाही विश्वास आहे साहेब, लय उपकार झाले। अरे असू दे असू दे असू दे, ये तू। राजा हे सामान घे आणि बाहेर थांब, आणि ताईची पण पिशी घेऊन ये। हा मी ताईला घेऊन येतो। जा। मुक्ते अण्णा चल, पैसे मिळाले, टाइम होतोय, चल। आजी ओम गणानां त्वा गणपति ववामहे कविं आजी, कवीनामुपमश्रवस्तमं निघते, ज्येष्ठराजं ब्रह्मणां काळजी घ्या। ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः अगं सिद्धसाधनम् मला बी घेऊन जाणार ओम होतीस ना देवीं अगं? वाजमनन्त देवास्तां आजी, मनापासून विश्वरूपा वाटते। पशवो वदन्ति सानो पण आम्ही लय गरीब माणसं, मन्त्रेशमूर्जन्तुहाना धेनुर्वागस्मानुपतिष्ठतयतु। खाण्यापिण्याचे वांद असते। ओम गणानां त्वा गणपति ववामहे कविं आमच्यासोबत कवीनामुपमश्रवस्तमं तुमची पण आभाळ बनवा। ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः मला माव वचन नव्हतं मोडायचं, ओम देवीं वाजमनन्त देवास्तां आता माही काळजी मिटली। पशवो वदन्ति सानो मन्त्रेशमूर्जन्तुहाना आणि तुमची धेनुर्वागस्मानुपतिष्ठतयतु। काळजी घ्यायला तर छोटे मला काय। सलिलाक्षते कवदि द्विपदी षड्दशपदी अष्टापदी नवपदी बभूषि सहस्राक्षरा परमेभ्यो मन्ना। द्यायचं दर्शन घेऊन। सुनवाम सुमराती यतोविदाति वेदाः सनस्पर्शदति दुर्गाणि विश्वा। भैरू भोसली नाहीस ना? नाही नाही एकदम ओके आहे, बोला ना। सांगितल्याप्रमाणे सगळं नियोजन झालंय ना? विषय आहे का युवराज भाऊ? अहो माई माणसं आत्मारा मला पैसे घेऊन घरापर्यंत जाऊनच येणार नाही। आत्माराम आता मुलीने मुलाला अंगठी घालायची।
थांब थांब. ते हे गॅस वगैरे नाही ना? आता मी जर इथे थांबले छोट्या मालकांना अवघड जाईल आणि मला बी. तुमची एकदम बरोबर जोडी होईल. तिला इथेच थांबून सगळ्यांसमोर सांगितलं पाहिजे की माझं तुझ्यावर प्रेम आहे मुक्ता. हो, हीच योग्य वेळ. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय हे ध्यानात ठेव. अरे स्वतःसाठी नाही पण निदान मुक्तासाठी तरी तुला हे पाऊल उचलावंच लागल. तू बोललास तर काय बिघडल ते मला नाही ठावं, पण तू जर नाही बोललास तर हे घर बर्बाद होईल. ज्या घरातल्या बायकांसाठी त्यांच्या सख्यांनीही त्यांच्या बाजूने उभं राहायची हिंमत केली नाही, तिथं मुक्ता उभी राहिली, तेही परिणामाची पर्वा न करता. आणि तीच एक आहे जी मेलेला स्वाभिमान जिवंत करू शकते. आता जर गप्प बसून राहिलास तर मुक्ता कायमची हातातून जाणार, कायमची हातातून जाणार, कायमची हातातून जाणार, कायमची हातातून जाणार. त्यामुळे मागं राहू नगस, उठ आणि हो मोरा, आणि हो मोरा, आणि हो मोरा, आणि हो मोरा. नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार. मी आर्याशी लग्न करू शकत नाही. रंग काय बोलतेस तू? हे माझ्या मनातलं. माझं आर्यावर प्रेम नाहीये. आम्ही दोघं खुश राहू शकत नाही. माझं तिच्यावर प्रेम आहे. मी तिच्याशीच लग्न करणार.
सारंग, काय सगळा पोरकटपणा चाललाय रावसाहेब? सारंग, हे काय केलंस तू? या सगळ्यांच्या समोर माझी इज्जत, माझी आबरू मातीमोल केलीस. दादा, मला माफ करा, पण माझं मुक्तावर प्रेम. आणि तरीही जर मी आर्याशी लग्न केलं तर मी स्वतःला आणि आर्याला फसवतोय असं नाही होणार का? रावसाहेब, हा माझ्या मुलीचा अपमान आहे. इथे सगळं चुकीचं घडतंय. मला वाटतं ह्या मुलीनं भुरळ पाडली आहे याला. सारंग अरे आर्याकडे बघ तरी, तिचं खरंच मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. मी तिच्या प्रेमाचा आदर करतो. मग तिचं जरी माझ्यावर प्रेम असलं ना तरी माझं तिच्यावर प्रेम नाहीये. आर्या माझी खूप चांगली मैत्रीण आहे.
आणि हे लग्न करून मी तिला फसवू शकत नाही. आर्या, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, हे सगळं असं मी तुला हे शेवटच्या क्षणी सांगायला नको होतं. याआधी मी तुला सांगायचा प्रयत्न करत होतो, परिस्थितीच दिवसेंदिवस एवढी किचकट होत चालली होती की अरे काय पाहिजे तुला? 200 कोटींचा मालक आहे मी. आज या क्षणाला तू जे काय मागशील ते तुला मिळेल. जमीन जायदाद मोजता तरी येते, पण काही लोकांचं प्रेम, त्यांची माणुसकी हे मोजायला कोणतंच परिमाण नसतं. सगळं फिकं पडतं त्या प्रेमापुढे. का वागलंस असं? या मुक्ताचं पण प्रेम आहे का तुझ्यावर? आणि असेल तर तुम्ही दोघांनी ठरवून केले. जर तुमचं एकमेकांवर प्रेम होतं तर घरच्यांना का नाही विश्वासात घेतलं? तुम्ही दोघांनी मिळून फसवलंय सगळ्यांना. हो ना, तेच तर म्हणते मी. आईला सांगता येत नव्हतं तर मला तरी सांगायचं. अरे सारंग बाळा, तुला किती समजून घेते मी, हो की नाही? हो हो. सारंग, अरे तू बोलायचं तरी पाहिजे होतंस. या पोरीनच भुरळ घातली माझ्या पोराला. करणी केली त्याच्यावरती. हे आणि हिचा बाप ठरवून आमच्या घरामध्ये आले. विषारी साप निघाला हिचा बाप. ज्या घरानं दूध पाजलं त्याच घरातल्या लोकांना टसला हिचा बाप. मालक, मालक, मालक जीव घ्या पण असं बोलू नका मालक. मला पण यातलं काही माहित नव्हतं. मालक, आम्ही नालायक माणसं नाहीये. तसं असं तर आई भावानी चिरडून आमचा जीव घेईन. अण्णा,